वाटला. इंग्लिश बोलता बोलता एवढं बोलत होतो की गोऱ्यांपेक्षा जास्त. तेव्हा ताईने पुढे येऊन गुच्छ दिला की मराठी मंडळाचे मला चला आता काही प्रॉब्लेम नाही. नाहीतर या आमच्या स्थानिक तुमच्या लोकांशी बोलत असताना थोडा तरा वेगळं वाटतं. पण आपण तुम्ही सगळे आमचे लोक आहात, महाराष्ट्राचे लोक इथे तुम्ही सगळे एवढे मोठ्या प्रमाणामध्ये आहात हे बघून निश्चित पद्धतीने आनंद वाटला. आमच्या अनुरागजींबरोबर काल संध्याकाळी होतो, त्यांचेही विचार ऐकून निश्चित पद्धतीने बरं वाटलं. पण एक महाराष्ट्रीयन म्हणून मी तुम्हाला एवढा विश्वास देतो की आज मी येणं हे आपल्या सगळ्यांसाठी एक संदेश म्हणून समजा की महाराष्ट्रामध्ये एक असं ताकदीचं सरकार आता तिथे बसलेलं आहे जे तुमच्याही बद्दल विचार करतं, जे आपल्या महाराष्ट्राबद्दल विचार करतं. आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि पूर्ण सरकार हे अतिशय ताकदीने आपल्या सगळ्यांबरोबर उभे आहेत. आम्ही स्वतःला मराठी समजत असलो तरी सर्वात पहिले आम्ही स्वतःला हिंदू समजतो, म्हणून ते आपल्या सगळ्यांसाठी जसा देश वसा भेस असतो तसा आपला प्रकार आहे. पण तरी इथे असलो तरी पण सकाळी उठल्यावर टीका लावल्याशिवाय मी आज स्वीडनमध्ये फिरलो नाही. पण तुम्हाला सगळ्यांना बघून निश्चित पद्धतीने आनंद वाटला. आपले हिंदू सण आपण कुठेही असलो, स्वीडन असो किंवा मुंबईत असो, हे गाजावाजातच साजरे झाले पाहिजे. एवढं तुम्ही निश्चित पद्धतीने काळजी घेत असाल एवढा विश्वास मला या निमित्ताने आहे. गणेश उत्सव येतील आणि आता तर दीपावली आहे, म्हणून मला कधी कधी वाटतं की भारतापेक्षाही चांगली दिवाळी तुम्ही साजरी करता. म्हणून तुमच्या सगळ्यांवर आम्हाला खरंच मनापासून सार्थ अभिमान आहे. एवढं सांगतो, इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम.